आदरणीय जगद्गुरु रामानंदाचार्य, खरं म्हटलं तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपण सगळे आतुरतेने महाराजांची वाट बघत आहात. मी फक्त एवढं सांगेन, माझी 38 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे आणि 38 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी अनेक प्रकारच्या ड्युटी केलेल्या आहेत आणि त्या ड्युटीमध्ये दिवस रात्र आम्ही कुठलीही वेळ आम्ही पाहिलेली नाही. परंतु आज या ठिकाणी आल्याच्या नंतर स्वामीजींबद्दल आज जे मला बघायला मिळालं ते मी माझ्या आयुष्यामध्ये कधी मी विचारही केलेला नव्हता. मी स्वामीजींबद्दल यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी मी पाहिलं होतं, ऐकलं होतं, पण त्याचं एक लिमिटेशन होतं. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर आज त्यांनी जे कार्य केलं ते कार्य बघून मला म्हणजे खरं म्हटलं तर आश्चर्याचा फार मोठा झटका बसला. म्हणजे एक मनुष्य इतकं काम करू शकतो, म्हणजे त्याला लिमिट नाही. म्हणजे गरिबांसाठी, रंजलेल्या गांजलेल्या लोकांसाठी, जे आजारी आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे रक्तदानापासून लोकांचा जीव वाचवण्यापर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत. मध्ये कोविड आला, कुठली नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, प्रत्येक वेळी स्वामीजी धावून गेलेले आहेत त्यांच्या अनुयायासह आणि त्यांनी जी मदत केलेली आहे त्याला तोड नाही. आणि मी तर एवढंच म्हणेल की आज या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी मी ड्युटी करायला आलो होतो, परंतु या ठिकाणी मी अनुभव घेतला. आणि आपण सर्व लोक आपण देव बघत असतो, देव कुठे आहे, देव कुठे आहे. अरे देव दुसरीकडे कुठे नाही, देव तुमच्या समोर बसलेला आहे. आज या देवाचं दर्शन मला घेता आलं. मी एवढंच म्हणेल की धन्यवाद. मला आयोजकांचं मला हे करावं लागेल, त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि स्वामीजींचं दर्शन मी घेतलं. ॲक्च्युली स्वामीजी नाही, ते माझ्यासाठी देव आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.